कोल्हापूरमध्ये अनधिकृत मदरशांवरती पालिकेची कारवाई बघायला मिळते। कारवाईला मदरशांच्या विश्वस्तांचा विरोध बघायला मिळतोय। तर कोल्हापूरच्या लक्षतीर्थ वसाहत परिसरामध्ये ही कारवाई झालेली आहे। 3 जेसीबींसह पालिका प्रशासन आता कारवाईसाठी दाखल झालेला आहे। मदरसा परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या निमित्ताने बघायला मिळतोय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, कोल्हापूरमध्ये अनधिकृत मदरशांवरती पालिकेची कारवाई बघायला मिळते, कशी आहे नेमकी कारवाई? अमित, आपल्याला माहित आहे की कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत येथे अनधिकृत मदरशावरती महापालिकेने काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती। मात्र याच कारवाईच्या विरोधात इथल्या विश्वस्तांनी न्यायालयात धाव घेतली होती। मात्र त्यांचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केल्यामुळे अनधिकृत या बांधकामावरती कारवाई करण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला होता। मात्र आज या ठिकाणी कारवाई करण्यासाठी महानगरपालिका या ठिकाणी दाखल झाली। मोठा फौजफाटा, पोलीस फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र या संपूर्ण कारवाईला इथल्या विश्वस्तांचा खरतर विरोध आहे तो पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणात इथले नागरिक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। खरतर आपल्या 2 फेब्रुवारी रोजी अपिलावरती सुनावणी देखील आहे, त्यामुळे ही कारवाई गडबडीत करू नका अशा पद्धतीची विनंती ही सगळे विश्वस्त करताना पाहायला मिळतात, नागरिक करताना पाहायला मिळतात। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी या अनधिकृत मदरशांवरती कारवाई व्हावी, ही बांधकाम जे आहे ते पाडावं अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्यानुसारच ही कारवाई जी आहे ती आता महानगरपालिका प्रशासनाकडून केली जात आहे। मात्र सध्या तरी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त, खरं तर हे संपूर्ण परिसरच पोलीस छावणीचं स्वरूप आता प्राप्त झालेलं, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी ही कारवाई आता कशा पद्धतीने होणार देखील पाहणं गरजेचं आहे। शेखर, कारवाईला मदरशांचे जे विश्वस्त आहेत त्यांनी विरोध केलेला आहे किंवा स्थानिक असतील त्यांनी काय भूमिका मांडलेली आहे? अमित, खरं तर या सगळ्या विश्वस्तांनी न्यायालयात धाव घेतली होती आणि ही कारवाई जी आहे ती करू नका अशा पद्धतीची विनंती या अर्जात केली होती। मात्र यांचा अर्ज जो आहे तो न्यायालयानं नामंजूर केला होता, त्यामुळे महानगरपालिकेला ही कारवाई करण्यासाठी मार्ग जो आहे तो मोकळा झाला होता। मात्र या संदर्भातच 2 फेब्रुवारी रोजी आपल्या अपिलावरती सुनावणी देखील होणार आहे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे ही कारवाई गडबडीत करू नका असं या सगळ्यांचं म्हणणं आहे, म्हणूनच ते सगळे एकत्र या ठिकाणी कारवाई दरम्यान जमल्याचं पाहायला मिळते। मोठी गर्दी जी आहे ती या पूर्ण परिसरात, मदरशाच्या परिसरात पाहायला मिळते। मोठा पोलीस बंदोबस्त आहे, महानगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच एक मोठ्या प्रचंड विरोधात देखील ही कारवाई जी आहे ती आता या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे नक्कीच काही वेळात ही कारवाई देखील आता पूर्ण होणार का, याला विरोध जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळेल, हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्की शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।